चीन आणि तैवानमध्ये प्रत्यक्षात जर संघर्षाचा भडका उडाला तर अमेरिका चीनचं काही वाकडं करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे की नाही? जगातल्या अनेक देशांना हा प्रश्न पडलेला आहे. परंतु अमेरिकेकडून सातत्याने अशा प्रकारच्या काही उचापती केल्या जातात, ज्याच्यामुळे चीन अस्वस्थ होतो आणि तैवानच्या विरोधात काहीतरी दंडेली करतो. 2025 मध्ये अमेरिकेने एक करार तैवानसोबत केला, तैवान ॲश्युरन्स इम्प्लिमेंटेशन ॲक्ट 2025. आणि या करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सह्या केलेल्या आहेत. बरं, हा कराराचा सिलसिला 2025 मध्ये सुरू झालेला नाहीये. हा सिलसिला अत्यंत जुना आहे. 1979 मध्ये अमेरिकेने तैवानशी अशाच प्रकारचा करार केला होता आणि या कराराच्या अंतर्गत अमेरिकेने तैवानला वारंवार सुरक्षेची हमी दिलेली आहे. अलीकडेच अमेरिकेने जी घोषणा केली की 11 अब्ज डॉलरची शस्त्र तैवानला दिली जातील, ही घोषणा सुद्धा याच कराराचा एक भाग आहे. गेली 2 दशकं अमेरिकी थिंक टँकला अशा प्रकारची भीती वाटते की कधी ना कधीतरी अमेरिका आणि चीनमध्ये संघर्षाचा भडका उडेल आणि या भडक्याचा ट्रिगर पॉइंट काही असू शकतो. तो तैवान असू शकतो, फिलिपाईन्स असू शकतो किंवा जपान असू शकतो. आणि त्या दृष्टीने अमेरिकेने इंडो पॅसिफिकमध्ये आपली रणनीती बनवली होती. काही देशांना सोबत घेतलं होतं. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग या 4 देशांच्या गटाची स्थापना केली होती, ज्याच्यामध्ये अमेरिकेसह भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 3 देशांचा समावेश आहे. परंतु टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेने जगाशी वाकडं घेतलं, भारताशी पंगा घेतला, भारतावर 50% टेरिफ लादलं आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली की भारताला चीनकडे बघावं लागेल. चीन आणि भारत एकत्र येतील. एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांनी क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉगचं लोणचं घातलं. त्यामुळे भविष्यात जर इंडो पॅसिफिकमध्ये संघर्षाचा भडका उडतो तर अमेरिकेच्या सोबत भारत नाहीये, ही गोष्ट स्पष्ट आहे.